ही परीक्षा मुळात 22 मार्चला झाली होती. याचा निकाल 12 जूनला लागला. 1 जुलै ते 22 जुलै या कालावधीमध्ये याच्या मुलाखती झाल्या आणि 22 जुलैला संध्याकाळी रात्री आम्ही त्याची प्रोव्हिजनल मेरिट टेस्ट लावली. दरम्यान 21 जुलैला आम्हाला एक मोघम तक्रार आली होती की या परीक्षेमध्ये काही गडबड झाली, तुम्ही परीक्षा रद्द करा. त्याच दिवशी त्या तक्रारदाराला आम्ही विचारणा केली की तुमच्याकडे काय पुरावे आहेत, तुम्ही पुरावे आम्हाला आणून द्या. 23 जुलैला त्यांनी त्यांच्या मेलसोबत काही एका उमेदवारासोबतचे व्हॉट्सॲप चॅट त्यांनी त्या ठिकाणी अटॅच केले होते. आम्ही त्यांना आमच्या कार्यालयामध्ये 27 तारखेला सर्व पुरावे घेऊन बोलवलं होतं. तक्रारदार त्या दिवशी आला नाही, पण 26 तारखेला त्यांनी असा मेल पाठवला की मी माझी तक्रार वापस घेतो आहे. परंतु त्याच वेळेस अजून एक तक्रार आली होती दुसऱ्या तक्रारदाराची आणि त्यांनी सांगितलं की मी काही माझी तक्रार वापस घेत नाही आहे. आणि ज्या विद्यार्थ्यासंदर्भात तक्रार केली होती त्यांना पण आम्ही या ठिकाणी बोललो होतो, ते पण या ठिकाणी आले नाही. आणि या तक्रारदारांनी दुसरा तक्रारदार ज्यांनी काही त्याची तक्रार वापस घेतलेली नाही, त्यांच्या तक्रारीत ज्यांचे नाव होते त्यातल्या काही उमेदवारांनी आमच्या संमतीशिवाय आमची नावं वापरले असे पण आम्हाला मेल दिलेले आहेत. आता ही असे उलटसुलट सगळे मेल आलेले आहेत आणि जे पुरावे आहेत जे आमच्याकडे सादर केलेले आहेत त्याचा तपास जो आहे तो काही MPSC स्तरावर होणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही एक तक्रार क्राईम ब्रँचकडे दिलेली आहे आणि आता क्राईम ब्रँच त्या सगळ्या तक्रारीची तपासणी करत आहे. तक्रारीतून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे योग्य आपण कारवाई करू. पण या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की MPSCवरचा जो विश्वास विद्यार्थ्यांचा आहे तो विश्वास तसाच टिकून राहावा याकरता जे करायचं ते आम्ही करू. कारण MPSCवरचा विश्वास असणं, MPSCची जी प्रतिष्ठा आहे, जी क्रेडिबिलिटी आहे त्याला कुठेही धक्का लागू न देणं याकरता जे आवश्यक आहे ते आम्ही करू आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीचा तपास आता सुरू केलेला आहे.